नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वाची माहिती आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत आता राज्य सरकारकडून मोठे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 जून 2026 पर्यंतच्या सर्व नवीन अपडेट्स सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी बंधूंनो, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला आता अधिकृत मंजुरी दिलेली आहे. या योजनेसाठी आता तब्बल 36,585 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरीसुद्धा देण्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आता जी सर्वात महत्त्वाची बातमी आहे या योजनेमधील ती पाहूया आपण. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज माफ करण्याचा आता निर्णय घेतलेला आहे. विशेष म्हणजे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे. यामुळे अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधारसुद्धा मिळणार आहे. तसेच आता सरकारने फक्त थकीत कर्जदार शेतकऱ्यांचाच विचार यामध्ये केलेला नाही आहे. तर नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांनाही आता मोठी भेट दिलेली आहे. अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. म्हणून जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करत आले आहेत त्यांनीही आता या निर्णयाचा लाभ त्यांना मिळणार आहे. तसेच अजून एक महत्त्वाची माहिती की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी संदर्भातील पुढील अधिकृत प्रक्रिया आणि घोषणा सध्या पूर्ण करण्याबाबत माहितीसुद्धा दिलेली आहे. आता कर्जमाफीच्या अंमलबजावणी संदर्भात 30 जून 2026 ही महत्त्वाची तारीख मानली जात आहे. याच कालावधीत पात्र लाभार्थी असेल, निकष प्रक्रिया असेल आणि पुढील अंमलबजावणीबाबत अधिकृत माहिती जाहीर होण्याची जास्त अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जे की आपले मुख्यमंत्री आहेत. तसेच आता अनेक शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा दिलासा म्हणजे सिबिल स्कोअर संदर्भातील एक निर्णय आलेला आहे. यामुळे पीक कर्ज काढताना केवळ सिबिल स्कोअरच्या आधारावर शेतकऱ्यांना कर्ज नाकारू नये असा निर्देश बँकांना देण्यात आल्याची माहिती आता समोर आलेली आहे. यामुळे खरीप हंगामासाठी नवीन कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होऊ शकतो. आता या कर्जमाफी योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने उभे राहण्याची संधी मिळणार आहे. तसेच आगामी खरीप हंगामासाठी बँकांकडून नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्गही आता मोकळा होणार आहे. तसेच आता 15 जून 2026 पर्यंतची एक मोठी अपडेट आलेली आहे. त्याबद्दल सांगायचं झालं तर योजनेसाठी जो निधी मंजूर करण्यात आला आहे तो आता निधी मंजूर करण्यात आला असून सरकारकडून आता पुढील प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी असेल, अर्ज प्रक्रिया आणि अंमलबजावणीच्या अधिकृत घोषणा लवकरच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत, चांगल्या आणि बरोबर जी माहिती सरकारकडून येते त्याकडेच तुम्ही लक्ष द्यावे. एवढंच मी सुद्धा सांगेल, जे की मी तुम्हाला कमी शब्दात या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतो माझ्या चॅनलद्वारे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हालाही वाटत असेल की ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा तुम्ही. आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.